नमस्कार. आपण पाहतात न्यूज 24 महाराष्ट्र. राज महाराष्ट्राचा अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र होत आहे याविषयी शहादा येथे आंबेडकरी अनुयायांचा एल्गार. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घात घालून केंद्र व राज्य सरकार घटनादत्त आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप शहादा येथे आयोजित आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीत करण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 21/4/2026 रोजी सायंकाळी महात्मा फुले स्मारकस्थळी विविध पक्ष, संस्था आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपवर्गीकरणाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या असून या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या आरक्षण जनजागृती समिती मार्फत शासनाला लेखी निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी उपवर्गीकरणाचा तांत्रिक आणि घटनात्मक बाबीवर सविस्तर प्रकाश टाकला. आरक्षणाचा पाया महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांनी घातला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानिक दर्जा दिला. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून ते प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे साधन आहे असे मत यावेळी मांडण्यात आले. भारतीय संविधानातील कलम 330, 332, 16 अनुच्छेद 4 आणि 335 नुसार अनुसूचित जातींना एकसंघ आरक्षण प्राप्त आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निकालानंतर राज्यांना उपवर्गीकरणाचे अधिकार देण्यात आले आहेत. हे वर्गीकरण संविधानिक नसून वैधानिक स्वरूपाचे आहे, जे भविष्यात आरक्षणाची मूळ संकल्पनाच मोडीत काढू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली. बैठकीत उपवर्गीकरणाचे संभाव्य परिणामाची आकडेवारी मांडण्यात आली. 2011च्या जनगणनेनुसार जर अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचे उपवर्गीकरण केले तर त्याचा फटका सर्वच उपजातींना बसणार आहे. उपवर्गीकरणामुळे जातीमध्ये कप्पे तयार होतील. एखादा जातीत क्षमता असूनही त्यांना कोटा संपल्यामुळे संधी नाकारली जाईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाची प्रगती खुंटणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या माजी न्यायाधीश अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल शासनाने सार्वजनिक न करता थेट हरकती मागवल्या आहेत. यावर बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अहवालात चुकीची आकडेवारी असण्याची शक्यता असून तो अहवाल तातडीने जनतेसमोर ठेवावा अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी अनिल कुवर, प्राध्यापक देवेंद्र निकुम, भरत नगराडे, संजय खंदारे, सुरेंद्र कुवर, प्रशांत निकुम, राजेंद्र गुलाले, किरण मोहिते, नरेंद्र महिरे, ॲडव्होकेट दिनेश महिरे, चंद्रकांत रायसिंग, डॉक्टर गौतम कुवर, विष्णू झोंदडे, संजय निकुंबे, छोटू कुवर, शांतीलाल महिरे, नरेंद्र कुवर, प्राध्यापक नेत्रदीप कुवर आदीसह आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र बिरारी, न्यूज 24 महाराष्ट्र. राज महाराष्ट्राचा नंदुरबार. याच्या माध्यमातून होऊ शकतं. मला वाटतं की आपण आरक्षण बचाव समिती एक स्थापन करावी या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आणि त्याला सगळ्या घटकांना आपण तिथं जोडावं. तिथं महिला असतील, युवक असतील, पुरुष आपण सगळे घटक जे आपल्या समाजामध्ये ज्यांनी आधी काम केलेलं आहे किंवा ते करतायत किंवा जे काम करून जे आधी घरी बसले त्यांनाही याच्यामध्ये ॲक्टिव्ह करावं, त्यांनाही सोबत घ्यावं. आणि जसं भरत भाऊन सांगितलं की आपण ज्यावेळेस आपण 7-8 वर्षापूर्वी आपण जो सामाजिक हक्क संघर्ष महामोर्चा काढला होता त्यावेळेस आपण जी काही पूर्ण तालुका फिरून काढला होता, प्रत्येक गावोगाव जाऊन आपण जी आपली भूमिका मांडणी केली होती की आपण आत्ता जे आपली मागणी आपण रेटून नाही धरली तर आपला दिवस म्हणजे आपले दिवस वाईट येणार आहे आणि त्याचं गरज पण आहे. जसं ते बघ आता तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बघ त्यांनी सांगितलं की काय शक्ती म्हणजे त्यांना वाटतं की हे होऊ शकत नाही, पण सांगायचं सर आपण जर गाफील राहिलो तर वर्गीकरणाच्या संदर्भात आता जे मुद्दे मांडले ते मुद्दे माझ्या लक्षात आले. मी ते मुद्दे त्यांच्यासमोर जाऊन मांडेल आणि त्यांना ती प्रोसिजर समजून टाकेल की आपल्याकडे ज्या लोकांचे मोबाईल असतात त्यांची पण तुम्ही 10-15 करा, त्यांना पण तुम्ही 10-15 करा आणि कमीत कमी ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केल्यानंतर तुम्ही सांगा की आज मी 10 लोकांची केलं, आज मी 25 लोकांची केलं.
अशी ती चळवळ हळूहळू पुढे पुढे वाढत जाईल. पण जर तुम्ही कमिटी नेमली ना तर मग कमिटीचे वेगळे परिणाम होतील. लगेच तुम्ही कोणतरी म्हटलं की बा प्रत्येक गणित अध्यक्ष प्रत्येक जनसचिव आहे त्या पद्धतीने वागा. मी माझ्या आता समजा मी माझ्या ज्या कॉलनीत राहतो तिथं 10 लोक आहेत. मी आज रात्री किंवा उद्या जाऊन त्यांचं सगळं ईमेल कोड त्यांनी करून घेईल. 10 लोक माझ्यातर्फे झाले त्यांना सांगितलं आपले लोक आहेत का मी येतो तिथे करून घे. म्हणजे ग्रुपनेच केलं पाहिजे असं काही मी एकटाही करू शकतो. जे माझे मित्र एकाच वादपुढ्यावर ते विषय यायला नको आणि जे काही आंदोलनाची आता दिशा ठरणार आहे ते आता आपल्याला कायदेशीर प्रक्रियाने जाणं महत्त्वाचं आहे. कारण की सरकारपर्यंत आता सरांनी सांगितलं पाहिजे सरांनी सरकारपर्यंत आपला अभिप्राय द्यायलाच पाहिजे. तो आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा अभिप्रायाच्या माध्यमातून असो. जर का आपला अभिप्राय गेला नाही आणि आपला जर काय म्हणणं त्यांच्या पर्यंत गेलं नाही तर ते कदाचित याचं काही एक म्हणणं नाही आणि यांचं समर्थन आहे आरक्षणाचं वर्गीकरणाला म्हणून ते कदाचित त्यांचा मुद्दा पुढे रेटू शकतात किंवा ते सरांनी सांगितलं विधानसभेत संमत करून ते कायदा पारित करू शकतात आरक्षणाच्या वर्गीकरणाचा. म्हणून मला असं वाटतं की आपण त्या गोष्टींना आपण आपलं आंदोलन हे करून आंदोलनाची दिशा ठरवून आपण कोणत्या पद्धतीने सर्वानुमते ठरवून ते आंदोलन जे निर्णय घेत आहे जे डाव रस्ता आहे त्याला सगळा समाज आणि प्रामुख्याने फक्त बौद्ध समाज आणि आपला आंबेडकरी चळवळीचा समाज ही जाणून घेतो आणि त्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो. इतर सगळ्या जाती ह्या निर्दिष्ट अवस्थेमध्ये आहेत. विविध सरकारी क्षेत्रांचं खाजगीकरण करणं आणि तिथला पद्धतशीरपणे त्यांचं आरक्षण संपवणं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या नावावर सर्व आरक्षण संपवणं नंदुरबार जिल्ह्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या सर्व संस्थांमधलं या खोट्या भाषिक अल्पसंख्याकांच्या नावाने कुठलीही भाषिक अल्पसंख्याक शाळा खरी नाही. सर्व खोट्या आहेत इथून तिथून सगळ्या. मी जाहीरपणे सांगतो कुठलीही